ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। मित्रांनो नमस्कार। मागच्या वेळेस आपण मानवी मनाची वैशिष्ट्ये हा विषय बघितला होता। त्यामध्ये आपण कल्पनाशक्ती पण बघितली होती आणि आपल्याला हा विषयच पुढे घेऊन जायचं होतं, पण मध्ये शाळा उघडल्या, कॉलेजेस उघडले, त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन घटक फार महत्त्वाचे आहे। शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे तीनही घटक राष्ट्र उभारणीसाठी खूप महत्त्वाचे आहे। म्हणून मला मध्ये त्या विषयावर मार्गदर्शन करावं लागलं, कारण त्यांना मार्गदर्शनाची फार गरज आहे आणि त्यामुळे आपण हा विषय पुढे कंटिन्यू करू शकलो नाही। तेव्हा आज आपण पुढे मागच्या वेळेस आपण जिथे सोडलेलं होतं, मानवी मनाची वैशिष्ट्यामध्ये आपण कल्पनाशक्ती बघितली होती। आता आपण थोडं नाव बदललेलं आहे, मन व त्याच्या शक्ती, आता आपण असा विषय केलेला आहे आणि आज आपण चिंतन शक्तीवरती बोलणार आहोत। कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की मनाच्या 40 शक्ती आहेत आणि आपण त्या शक्तीवर बोलणार आहोत, पण मध्ये थोडी गॅप गेली, आपण तो विषय कंटिन्यू करू शकलो नाही। कारण मला वाटलं की आता शाळा कॉलेज उघडत असल्यामुळे त्यांना महत्त्व दिलं पाहिजे, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना, त्यांना पण खूप मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, म्हणून आपण थोडं डायव्हर्ट झालो होतो। आता पुन्हा आज आपण आपल्या विषयावर परत आलो। तेव्हा आज आपण बघणार आहोत चिंतन शक्ती, ज्या मनाच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत त्यामधली ही चिंतन शक्ती आहे। त्यावर आपण 10 पॉईंट काढलेले आहे आणि त्यावर आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया। पहिला आहे, थॉट्स आर मोर पॉवरफुल दॅन ॲक्शन्स। थॉट्स आर मोर पॉवरफुल दॅन ॲक्शन्स। तर इथे बघा की चिंतन म्हणजे काय, शेवटी विचारच आहे ना। तेव्हा चिंतन शक्ती किंवा विचारांची शक्ती म्हणजे कर्मशक्तीपेक्षा खूप प्रबळ आहे। कारण आपण जर विचार केला तर आपलं शरीर आहे, मग त्यामागे मन आहे आणि त्यामागे बुद्धी आहे। आता हे शरीर कसं आहे, स्थूल आहे आणि आपण या स्थूल देहाद्वारे ह्या जगामध्ये कर्म करत असतो। त्यामागे मन आहे। मन कसं आहे, मनामध्ये आहे, सगळे विचार आहे, पण मनामध्ये विचारांचा गोंधळ आहे। मनामध्ये काय नुसतं साठवलेलं आहे, सगळा कचरा साठवलेला आहे, ते स्टोअर हाऊस, त्यामध्ये सगळं पडलेलं आहे, पण त्यामधलं योग्य निवडणं हे आहे बुद्धीचं कर्तव्य। आता ही चिंतन शक्ती जी आहे ही डायरेक्टली बुद्धीशी संबंधित आहे आणि बुद्धी कशी आहे, सूक्ष्म आहे आणि जेवढी वस्तू सूक्ष्म असेल तेवढी ती शक्तिशाली असते, हे आपल्याला माहिती आहे। अटम बॉम्ब अतिशय सूक्ष्म आहे पण किती पॉवरफुल आहे। त्यामुळे शरीराद्वारे कर्म होतात, आपल्या स्नायूद्वारे कर्म होतात, पण ते स्थूल कर्म आहे। पण हे स्थूल कर्म करण्याच्या मागे विचारशक्ती आहे, ती विचारशक्ती आपल्या बुद्धीची आहे। त्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये चांगले विचार असल्याशिवाय आपल्या शरीराद्वारे चांगलं कार्य होऊ शकत नाही। म्हणून आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं। भावनावश होऊन केलेलं कर्म कधीही आपल्याला जीवनामध्ये उन्नत करणार नाही। बरेचदा आपले कर्म भावना प्रधान असतात। वी थिंक रॅशनली बट वी ॲक्ट इमोशनली। बरेचदा बघा, आपले विचार रॅशनल असतात पण आपले कर्म कसे असतात, इमोशनल असतात। आपण भावनेच्या आहारी जाऊन कर्म करत असतो।
आपण विचारपूर्वक कर्म करत नाही। तेव्हा इथे कोणतंही कर्म आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी सुनियोजन पाहिजे। जर योग्य प्रकारे आपण नियोजन केलं तर आपल्या हातून महान कार्य होतील। आपण या जगामध्ये कितीतरी चांगले चांगले कार्य करू शकू, पण त्यामागे शक्ती आहे विचारांची। स्वामी विवेकानंद म्हणतात, देअर इज अ ग्रेट टेंडन्सी इन मॉडर्न टाइम्स टू टॉक टू मच ऑफ वर्क अँड डिक्राय थॉट्स. डुईंग इज व्हेरी गुड, बट दॅट कम्स फ्रॉम थिंकिंग. लिटिल manifestations of energy through the muscles are called work. But where there is no thought, there will be no work. Fill the brain, therefore, with high thoughts, highest ideals. Place them day and night before you, and out of that will come great work. Talk not about impurity, but say that we are pure. तेव्हा आपण इथे बघितलं आहे की सुनियोजित आपलं कर्म झालं पाहिजे। म्हणजे कोणतंही कर्म करण्यापूर्वी आपण विचारपूर्वक केलं पाहिजे। म्हणजे पहिले योग्य प्लॅनिंग केलं पाहिजे। जर योग्य प्लॅनिंग नसेल तर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आणि राष्ट्राच्या जीवनामध्ये सुद्धा कधीकधी धोका निर्माण होऊ शकतो। आता आपण बघतो की पानिपतचं युद्ध आपण हरलो, कारण तो पानिपतचा जो हल्ला होता तो सुनियोजित नव्हता। जर तो हल्ला सुनियोजित असता तर आपण पानिपतमध्ये कधीच हारलो नसतो। शिवाजी महाराजांनी पण आपण कितीतरी युद्ध केले, पण बघा ते असताना त्यांनी अशी कधीही चूक केली नाही। त्यांचे सगळे हल्ले सुनियोजित असायचे आणि त्यांचे नेहमी एकच स्ट्रॅटेजी वापरत नव्हते, ते एकच नियम वापरत नव्हते। ते प्रत्येक वेळेसच त्यांच्या रणनीतीमध्ये काहीतरी बदल करायचे, कारण तुम्ही रणनीती एकच जर प्रत्येक वेळेस वापरली तर शत्रूला कळतं की हे अशा प्रकारे युद्ध करतात। म्हणून प्रत्येक वेळेस त्यांची रणनीती वेगळी होती। आग्र्यावरून सुटका केली तेव्हा वेगळ्या प्रकारची रणनीती वापरली, मिर्झा राजाची तह केला तेव्हा वेगळ्या प्रकारची रणनीती वापरली। म्हणजे आपल्या जीवनाचं पण पानिपत होऊ नये हे आपण लक्षात ठेवा, कारण आपण जर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकलो नाही तर आयुष्यभर आपल्याला पस्तावा करावा लागतो। म्हणजे हे जे चिंतन आहे ते चिंतन आपल्याला योग्य वेळी योग्य चिंतन केलं पाहिजे। तुम्हाला याचे मी 2-3 उदाहरण तुम्हाला सांगू शकतो। 2 असे भक्त आहेत, एक भक्त आहे 50 वर्षाचा, दुसरा भक्त आहे 60 वर्षाचा। आता हे दोघंही बॅचलर आहे। आता तो 50 वर्षाचा भक्त व्हॉलेंटियर पण आहे। त्याला मी म्हटलं एकदा की अरे तू किती भाग्यवान आहे। माताजी म्हणाल्या की जीवनामध्ये अविवाहित राहिलं तरी 50% तू मुक्तच आहे, तुझ्या मागे काही संसाराची बंधनं नाही। बघा तो काय म्हणतो, तो डोक्यावर हात ठेवतो। स्वामीजी असं म्हणू नका। म्हटलं काय झालं? मी म्हणे बुद्धिमान नाही, मूर्ख आहे। अरे तू एवढा भाग्यवान बुद्धिमान, तू मूर्ख? हो स्वामीजी मी मूर्ख आहे। ज्या वयामध्ये लग्न करायला पाहिजे होतं त्या वयामध्ये मी टाळत गेलो। आता नाही नंतर करू, आता नाही नंतर करू। आणि म्हणे असं करता करता आता माझं लग्नाचं वय निघून गेलं। अजूनही माझी लग्न करण्याची इच्छा आहे, पण आता मला मुलगी मिळत नाही, ही माझी समस्या आहे। बघा, म्हणजे योग्य वेळी यानं थिंकिंग केलं नाही की आता आपल्याला लग्नाची वेळ झालेली आहे, लग्न केलं पाहिजे। त्यावेळेस त्यानं ते चिंतन केलं नाही, भविष्याचं चिंतन केलं नाही, आणि आज तो पश्चाताप करतो। दुसरा एक 60 वर्षाचा आणि अजूनही मठामध्ये येतो आणि रघुमहाराजांशी बोलतो। रघुमहाराज म्हणाले, अरे तू खूप आनंदित आहे। महाराज कहाँ आनंदित हो, मुझे तो शादी करना है, अभी लड़की नहीं मिल रही। आता बघा, म्हणजे बाहेरून आपल्याला दिसते की हे आनंदित आहे, पण त्यांच्या मनामध्ये दुःख आहे।
कारण त्यांनी योग्य वेळी आपल्या लग्नाचा विचार केला नाही आणि आता वय निघून गेल्यावर लग्न करण्याची इच्छा मनामध्ये आहे पण मुली मिळत नाही असं होते. बरेचदा विद्यार्थी चांगले चांगले जॉब त्यांना मिळतात, चांगल्या चांगल्या कंपनीकडून त्यांना ऑफर येतात, पण ते म्हणतात की नाही नाही मला प्रायव्हेट नोकरी करायचीच नाही, मी होईल तर IAS IPS ऑफिसरच होईल, मी सिव्हिल एक्झामिनेशनच देईल. असं करता 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 4-5 वर्ष निघून जातात. ना मग धड प्रायव्हेट नोकरी मिळत ना धड गव्हर्नमेंटची नोकरी मिळत. आता बघा हे कशामुळे झालं, म्हणजे जीवनाचं नियोजन व्यवस्थित करता आलं नाही. तुमच्या दुःखाला कारणीभूत तुम्हीच झाले, कारण तुम्ही जे काही करत होते तुम्ही योग्य चिंतन केलं नाही की अरे आपण एखादी नोकरी घेऊ आणि मग नोकरी करता करता आपण प्रयत्न करत राहू, आलेली संधी गमावायची आणि मग शेवटी पश्चाताप करायचा. म्हणजे असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील की हे लोक चिंतनच करत नाही, कुठेही पैसे जमा करतात, शेअर बाजारमध्ये पैसे जमा करतात, थोड्याशा लोभामुळे पैसे जमा करतात, शेअर मार्केट डाऊन झालं की सगळे पैसे डुबतात, पण चिंतन कुठे आहे? म्हणजे योग्य वेळी योग्य चिंतन करून मग आपण कर्माला हात लावला पाहिजे. म्हणजे इथे काय झालं की भावना प्रधान होऊन आपण ते कर्म करत आहोत, आपण ते कर्म विचारपूर्वक करत नाही. भावना प्रधान, लोभ आहे, माझ्या 5 लाखाचे मला 50 लाख झाले पाहिजे 5 वर्षात, इमोशन आहे. लोभ हे एक इमोशन आहे ना, तो विचार कुठे आहे? तेव्हा आपण विचारपूर्वक करत नाही. म्हणून इथे चिंतन करा. स्वामीजी म्हणतात की तुम्ही कर्म करता पण ते कर्म करण्याची शक्ती येते कुठून? चिंतनातून. म्हणून तुमचं ब्रेन चांगल्या विचारांनी भरून टाका, मग तुमच्या मोठमोठी कर्म होतील. बघा म्हणजे चिंतन शक्तीला किती महत्त्व दिलेलं आहे आणि आपण ह्या शक्तीकडे दुर्लक्ष करतो. मनःपूतं समाचरेत, सत्यपूतं वदेत वाच्यम मनःपूतं समाचरेत असं म्हटलं आहे. सत्यपूतं वदेत वाच्यम म्हणजे विचार करून बोला आणि बोलताना सत्य बोला. आणि मनःपूतं समाचरेत, कोणतंही आचरण करण्यापूर्वी मनामध्ये 4 वेळा थिंकिंग करा, मनःपूत मनामध्ये त्याला शुद्ध करा आणि मग ते कर्म करा, ते क्रिया करा, चांगली होईल. तेव्हा इथे चिंतनाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आपण चिंतनच करत नाही. आजकाल आपण बघतो की लोक थिंकिंगच करत नाही. ते करतात पण सगळे कर्म त्यांच्या भावनेच्या आहारी जाऊन केलेले असतात. त्यामुळे काय होतं, जीवनामध्ये अपयश येतं, आपल्या जीवनाचं पानिपत होतं. पण हे त्यांना कळत नाही की आपण हे कर्म करण्यापूर्वी जरा बसून शांतपणे विचार केला पाहिजे, भविष्याचा विचार केला पाहिजे. ते काहीही करत नाही आणि मग मात्र आयुष्यभर पश्चाताप करतात. म्हणून म्हटलं आहे की थॉट्स आर मोर पॉवरफुल दॅन ॲक्शन्स, म्हणजे तुमच्या कर्मापेक्षा तुमचे विचार जास्त सामर्थ्यशाली आहेत. त्यानंतर आपला दुसरा पॉईंट आहे, थॉट्स कॅन बी सेंट अँड रिसिव्ड. तुमचे विचार तुम्ही पाठवू शकता दूर लांबवर आणि तुम्ही पण ते विचार रिसीव करू शकता. म्हणजे बघा आपलं मन किंवा आपली बुद्धी कसं एक रिसिव्हर आहे. जसा आपण रेडिओचा चॅनल बघतो, आपण ते सेंटर लावलं, ट्यून केलं की नागपूर लागतं, बॉम्बे लागतं, पुणे लागतं, दिल्ली लागतं. विचार म्हणजे काय? व्हायब्रेशन आहे. ते व्हायब्रेशन वातावरणामध्ये पसरलेले आहे. कोणताही विचार तुमच्या मालकीचा नाही, लक्षात ठेवा. हे विचार काय आहेत? फ्लोटिंग आहे, फ्लोटिंग, वाहतात. तुम्ही जेव्हा सकाळी पहाटे जर तुम्ही ध्यानाला बसले तर बघा तुमच्या मनामध्ये खूप चांगले चांगले विचार येतात, कारण त्यावेळेस वातावरणामध्ये खूप चांगले विचार असतात. कारण त्यावेळी बरेच लोक शुभचिंतन करत असतात, त्यांचे शुभचिंतन त्या वातावरणामध्ये असते. आता तुम्ही जर तुमचं मन ट्यून केलं तर तुमच्या मनामध्ये ते चांगले विचार शिरतात. त्यावेळेस तुमच्या मनामध्ये आलेले विचार तुम्ही लगेच टिपून घ्या, लिहून ठेवा
ते एकदा गेले तर गेले. तुम्ही मग कितीही आठवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला ते विचार परत मिळणार नाही. त्यावेळेस जे चांगले विचार तुमच्या मनामध्ये आलेले होते ते तुम्ही जर लिहून ठेवले असते, तुम्ही त्यावेळेस त्या विचारांकडे दुर्लक्ष केलं, आता ते विचार गेले निघून तुमच्या मनामधून, आता पुन्हा ते विचार तुम्हाला मिळणार नाही. रामानुजम ध्यानाला बसले की त्यांच्या मनामध्ये गणिताची सूत्र यायची, ते लगेच टिपून घ्यायचे. त्यांनी जर ती टिपून घेतली नसती तर ते सूत्र निघून गेले असते. म्हणजे त्यांनी रिसीव केले, रिसीव करून त्यांनी लिहून पण ठेवले, म्हणून ते सूत्र आज आपल्या जगामध्ये कामासाठी आले. नाहीतर ते आले असते आणि निघून गेले असते, कारण ते काही राहत नाही, ते आपल्या मालकीचे नाही आहे. हे सगळं वातावरणामध्ये फ्लोट करत असतात. म्हणून तुम्ही तुमचे विचार पाठवू शकता आणि तुम्ही इतरांचे विचार रिसीव पण करू शकता. म्हणून ऋग्वेदामध्ये एक छान मंत्र आहे, तिथे काय म्हटलं आहे, आनो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतः, आनो भद्रा क्रतो यन्तु विश्वतः, आनो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतः, म्हणजे सगळ्या बाजूंनी चांगले विचार माझ्या मनामध्ये शिरू दे. म्हणजे सगळ्या बाजूनी, फ्रॉम ऑल डायरेक्शन लेट नोबल थॉट्स कम टू माय माइंड. म्हणजे हे सगळ्या बाजूनं चांगले विचार पसरलेले आहे, ते विचार माझ्या मेंदूमध्ये शिरू दे, अशी प्रार्थना आहे ऋग्वेदामध्ये. आणि भारतीय विद्याभावांचा हा मोटो आहे की सगळ्या बाजूने चांगले विचार माझ्यामध्ये येऊ दे. म्हणजे हे विचार कुठून येतात, वातावरणामधून येतात. म्हणून आपण म्हणतो सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सगळे सुखी हो, सगळ्यांचे दुःख दूर हो, सगळ्यांना आरोग्य प्राप्त हो. आता हे विचार आपण वातावरणामध्ये सोडत आहोत. आता ज्या ठिकाणी लोक दुःखी आहे त्या ठिकाणी हे आपले विचार जाऊन त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतील. एवढी आपल्या विचारामध्ये शक्ती आहे. त्याला म्हणतात ना प्राणिक हिलिंग, म्हणजे इथे बसून ते तिथे दुसऱ्याचा आजार बरा करतात. तर ह्या सगळ्या सूक्ष्म शक्ती आहे. तुम्ही तुमचे विचार पाठवू शकता कुठेही आणि तुम्ही इतरांचे विचार रिसीव पण करू शकता. जेव्हा तुमचं मन तुम्ही ट्यून करता तेव्हा तुम्हाला हे करणं शक्य आहे. आता स्वामीजींना इतरांचे विचार वाचणं शक्य होतं. समोर बसलेल्या माणसाच्या मनामध्ये काय विचार सुरू आहे हे स्वामीजींना कळत होतं. त्यांनी बरेचदा ते म्हणून दाखवले, त्यांना सांगितलं की हे तुमच्या मनामध्ये विचार सुरू आहे म्हणून. म्हणजे हे विचार सूक्ष्म असतात, ते ट्रॅव्हल करतात. आपण त्यांना रिसीव करू शकतो आणि आपण त्यांना पाठवू पण शकतो. आपल्याला मनाला ट्यून कसं करायचं हे कळलं पाहिजे. म्हणून आपण किती सावध पाहिजे. बघा, तुम्ही जर तुमच्या मनाला खालच्या पातळीवर आणलं तर त्या पर्टिक्युलर लेवलवर जे काही विचार आहे, वाईट विचार, त्या सगळ्या वाईट विचारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचा दरवाजा उघडला. आता तुमच्या मनामध्ये सगळे वाईट विचार यायला सुरुवात होईल, कारण तुम्ही तुमच्या मनाला खालच्या पातळीवर आणलेलं आहे. तुम्ही त्याला आता खाली ट्यून केलेलं आहे. त्यामुळे सगळे वाईट विचार तुमच्या मनामध्ये येईल आणि तुम्ही जे काही वाईट विचार करत आहात ते तुमचे वाईट विचार जाऊन इतरांच्या डोक्यामध्ये शिरतील. ज्या ठिकाणी त्याला योग्य यंत्र मिळेल त्या यंत्रामध्ये जाऊन तुमचे विचार काम करतील. बघा, म्हणजे आपण केलेले वाईट विचार जगाचं अनहित करू शकतात. आणि आपलं मन जर वाईट विचाराला आपण जर तसं तयार केलं तर बाहेरचे वाईट विचार आपल्यामध्ये येऊन अजून आपले वाईट विचार वाढवू शकतात. पण तेच जर तुम्ही चांगलं चिंतन केलं, चांगले विचार केले तर ते तुमचं चांगलं चिंतन लोकांना मदत करू शकते आणि चांगले विचार तुमच्या मनामध्ये प्रवेश करू शकतात. म्हणजे आपल्या मनाला कसं ट्यून करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण जेव्हा वाईट विचार करतो तेव्हा आपण स्वतःचं आणि इतरांचं पण नुकसान करतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण विचार प्रवास करतात, ते वातावरणात जातात, ते तुमच्यापुरते मर्यादित राहत नाही. म्हणून बी केअरफुल. स्वामी विवेकानंद ऑल्सो तेच म्हणतात, एव्हरी थॉट प्रोजेक्टेड फ्रॉम एव्हरी ब्रेन गोज ऑन पल्सेटिंग ॲज इट वेअर
until it makes fit object that we receive it. Until it meets a fit object that we receive it. Every thought projected from every brain goes on pulsating as it were. प्रत्येक मेंदूमधून आलेला विचार तो असा फिरत राहतो आणि त्याला योग्य यंत्र मिळेपर्यंत तो फिरत राहतो आणि योग्य यंत्र मिळालं ॲज इट वेअर अंटिल इट मीट्स ए फिट ऑब्जेक्ट अँड दॅट वी रिसीव इट. आणि त्या विचाराला ते फिट ऑब्जेक्ट मिळालं, तसं माइंड मिळालं की ते त्या मनामध्ये प्रवेश करते. म्हणजे बघा मनाची शक्ती. तुमचं मन पवित्र असेल, एखादा हिंस्र पशु तुमच्यासमोर उभा आहे, तुमच्या मनात पवित्र विचार असेल तर तो हिंस्र पशु पण तुम्हाला काही करू शकणार नाही. तुम्ही त्याच्या मनावर प्रभाव टाकू शकता. ही आहे विचारांची शक्ती. म्हणून लक्षात ठेवा की आपण चिंतन कसं करतो, आपल्या चिंतनाचे परिणाम काय होतात, आपल्यावर आणि जगावर परिणाम काय होतात, यालाच आपण चिंतन शक्ती म्हणतो. त्यानंतर वन थॉट कॅन चेंज अवर एंटायर लाईफ. वन थॉट कॅन चेंज अवर एंटायर लाईफ. म्हणजे जर समजा एखाद्याने तुम्हाला चांगला विचार दिला, त्याचं मन पवित्र असेल, कारण जेवढं मन पवित्र असेल तेवढे त्या पवित्र मनामध्ये चांगले विचार येतात. ते लोक वाईट विचाराला थारा देत नाही. तेव्हा अशा व्यक्तींकडून एखादा चांगला विचार जर तुम्हाला मिळाला तर तुमचं जीवनसुद्धा पूर्णपणे बदलून जाऊ शकते. पण तुमचं मनसुद्धा तयार पाहिजे. तुमचं मन पण ते विचार रिसीव करण्यासाठी तयार पाहिजे. आता समर्थांनी फक्त काय ऐकलं, शुभमंगलम सावधान, हे एकच वाक्य ऐकलं आणि बघा एका विचाराने त्यांचं मन परिवर्तित होऊन ते झाले समर्थ रामदास. नारायणच्या समर्थ रामदास झाले फक्त एका वाक्यामुळे. शुभमंगलम सावधान. मन तयार होतं, लगेच सावध झाले आणि समर्थ रामदास झाले. बिल्वमंगल एका वेश्येवर एवढा आसक्त होता, तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. घरी पत्नी आहे, वडिलांचं श्राद्ध आहे, पण त्याला करमत नाही. एक दिवस जरी त्या वेश्येकडे गेला नाही तरी त्याला करमत नाही. रात्री सगळं श्राद्धाचं अन्न घेऊन तो त्या वेश्येकडे जातो. नदीला पूर आहे, नदीमध्ये उडी मारतो. एका मेलेल्या प्रेताला धरून तो नदी पार करतो. घरापर्यंत जातो, दरवाजे खिडक्या बंद. एका खिडकीमध्ये साप लोंबत आहे, त्या सापाला धरून तो वर चढतो. बघा किती वेळ आहे. आणि जाऊन शेवटी त्या वेश्येसमोर उभा राहतो. ती म्हणते, अरे मूर्खा, तू एवढा या हाडा मासावर एवढा आसक्त आहे, हे एवढं प्रेम जर तुनं भगवंतावर केलं असतं तर तुला भगवान लाभ झाला असता. हे एकच वाक्य आणि बिल्वमंगल बदलला. ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण बदल झाला. संत बिल्वमंगल झाला. बघा एका विचारानं त्याचं मन पूर्ण पालटून गेलं. म्हणजे बघा याला म्हणतात विचाराची शक्ती किंवा चिंतनाची शक्ती. तिनं त्याला एकच विचार दिला आणि तो त्याने बरोबर रिसीव केला आणि रिसीव करून त्याप्रमाणे आचरण केलं आणि संत झाला. म्हणजे विचारांचा किती आपल्यावर प्रभाव असतो. आता बघा अहल्याबाई होळकर, तर तिला पाहिजे होतं गीता शिकवणारा कोणीतरी पंडित. तो पंडित यायचा आणि गीता शिकवायचा. आता पहिल्या दिवशी तो आला आणि गीतेचं महात्म्य सांगितलं आणि पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक घेतला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे एवढंच म्हटलं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पुढचं काही म्हटलंच नाही. अहल्याबाई म्हणते, पंडितजी मला गीता समजली, आता उद्यापासून तुम्हाला यायची गरज नाही, गीतेमध्ये काय आहे ते मला कळलं. आता ह्या बाईला या अर्ध्या श्लोकामध्ये काय कळलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र एवढंच त्याने म्हटलं आणि हिला त्याच्यामधून अर्थ कळला. म्हणजे ती म्हणते धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे क्षेत्रे क्षेत्रे धर्मं कुरु. हे जेवढे काही तीर्थक्षेत्र आहे
त्या ठिकाणी जाऊन धर्माचं कार्य करा, हे गीता सांगते. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आणि सगळ्या धार्मिक स्थळावर, सगळ्या तीर्थस्थळावर तिने काय केले? घाट बांधले. काशीला घाट बांधला, धर्मशाळा सुरू केल्या, मंदिरं बांधली, मंदिराची मरम्मत केली, सोमनाथचं मंदिर बांधलं, मुसलमानांनी मंदिरं पाडून टाकली, तिनं पुन्हा मंदिरं उभी केली. म्हणजे फक्त भगवद्गीतेच्या अर्ध्या श्लोकामुळे तिला कळलं गीतेचा अर्थ. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. जीवन बदलून गेलं, एका विचाराने जीवन बदलून गेलं. म्हणजे असा असतो परिणाम विचारांचा किंवा चिंतनाचा. असा परिणाम होतो आपल्यावर की आपलं जीवन बदलून जाते. कोणी सांगायची गरज नाही. आपण जरी चिंतन केलं तरी आपलं जीवन बदलू शकते. आपण कधीच चिंतन करत नाही. आपलं चिंतन शक्ती आपली खूपच कमी झाली आहे. आपण नुसतं वाहवत जातो. सगळे एका मार्गाने जात आहे, आपण त्याच मार्गाने जातो. आपण वेगळे पण दाखवतच नाही. अरे तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे, तुम्ही का तिचा वापर करत नाही? जरा चिंतन करा, विचार करा. हे सगळं काय सुरू आहे याचा विचार करा. विचार केला तर तुम्हाला पण काय कळेल, सत्य काय आहे ते कळेल. पण मनुष्य विचार कुठे करतो? त्याला विचार करायला वेळ नाही, कारण तो नेहमी त्या कर्मामध्येच गुंतलेला आहे. आणि स्वामी म्हणतात कर्म काय आहे? कर्म तर स्थूल आहे. तुमच्या हातून चांगले कर्म घडणार कसे तुमचे विचारच चांगले नसेल तर? म्हणून हा मुद्दा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. वन थॉट कॅन चेंज अवर एंटायर लाईफ. त्यानंतर वी आर व्हॉट अवर थॉट्स हॅव मेड अस. वी आर व्हॉट अवर थॉट्स हॅव मेड अस. आज आपण जे काही आहोत ते आपल्या चिंतनाचं किंवा विचारांचंच फळ आहे. तू म्हणाल कसं? विचाराचं कसं फळ आहे? बघा, आपण जी काही कर्म करतो या जगामध्ये, चांगली कर्म पण करतो आणि वाईट कर्म पण करतो. त्यामागे प्रेरणा कशाची असते? विचारांची असते ना. आपण त्या चांगल्या वाईट विचारांनी प्रवृत्त होऊन चांगले वाईट कर्म करतो आणि त्याचंच तर फळ आपण आहो आज. आपण आज आहो काय? मनामध्ये विचार येतील. मनामध्ये विचार येणं हे स्वाभाविक आहे, कोणीही टाळू शकत नाही. कारण मन म्हणजे विचार. विचार येतच राहणार. तुमच्या मनामध्ये वाईट विचार आले म्हणून घाबरून जाऊ नका. अरे आपल्या मनामध्ये एवढे वाईट विचार येतात, काही काळजी करू नका. माताजी म्हणतात कलियुगामध्ये मनाचं पाप पाप नव्हे. सुनो सुनो सारद माकी आशावाणी, मन का पाप पाप नहीं है, पापाचरण मतकर प्राणी. माताजी म्हणतात की कलियुगामध्ये मनाचं पाप नाही, पण तसं पापाचं आचरण करू नका. त्या वाईट विचारांना कृतीमध्ये उतरवू नका, मग काही प्रॉब्लेम नाही. ते येतील आणि वाईट विचार निघून जातील, पण तुम्ही त्यांना कृतीमध्ये उतरवू नका. तुम्ही त्या वाईट विचारांनी प्रेरित होऊन जर कर्म केलं तर मग ते पाप तुम्हाला लागणार आणि त्यानुसार मग तुमचं जीवन घडणार. म्हणून आपण जे काही आहोत ते आपल्या चिंतनाचं आणि आपल्या विचारांचाच परिणाम आहे. ह्या चिंतनाने आणि विचारांनी प्रेरित होऊनच आपण सगळे कर्म केलेले आहे आणि त्याची फळच आज आपण भोगत आहोत. म्हणून वी आर व्हॉट अवर थॉट्स हॅव मेड अस. स्वामी विवेकानंद म्हणतात वी आर व्हॉट अवर थॉट्स हॅव मेड अस. सो टेक केअर ऑफ व्हॉट यू थिंक. वर्ड्स आर सेकंडरी. थॉट्स लिव्ह, दे ट्रॅव्हल फार. ईच थॉट वी थिंक is tinged with our own character, so that for the pure and holy man, even his jest or abuse will have the twist of his own love and purity, and it will do good to the others. म्हणजे इथे सुद्धा स्वामीजींनी आपल्याला वॉर्निंग दिलं आहे
बी अवेअर ऑफ थॉट्स. व्हॉट यू थिंक इज मोर इम्पॉर्टंट, स्वामीजी म्हणतात. सो टेक केअर ऑफ व्हॉट यू थिंक. वर्ड्स आर सेकंडरी. थॉट्स लिव्ह, दे ट्रॅव्हल फार. प्रत्येक विचार हा आपला चारित्र्य निर्माण करत असतो. त्यामुळे तुम्ही काय चिंतन करता याकडे लक्ष ठेवा. चिंतन केल्यामुळे जसं आपण चिंतन केलं तसेच आपण होऊन गेलेलो आहोत आज. तेव्हा इथे चिंतनाला खूप महत्त्व आहे. चिंतनपूर्वक विचारपूर्वक कर्म करा. थॉट मनामध्ये आले तरी येऊ द्या, घाबरून जाऊ नका. चांगल्या विचारांना तुम्ही प्रेरणा द्या, ते वाढवा, त्याप्रकारे कर्म करा. वाईट विचार आले असेल त्यांना बाजूला करा, त्यांना दूर ठेवा आणि त्यानुसार आचरण करू नका. तेव्हाच तुमचं कॅरेक्टर बनेल. तुमचं चारित्र्य निर्माण होणार कसं? चारित्र्य म्हणजे बंडल ऑफ थॉट्स. तुमच्या मनामध्ये चांगलेच जर विचार असेल तर तुमचं चारित्र्य चांगलंच होणार आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, तुमचे वाईट विचार, तुमचे वाईट कर्म आणि तुमचे वाईट शब्द जर एखाद्या वाघाप्रमाणे तुमच्यावर झेप घ्यायला टपून बसले असतील तर तुमचे चांगले शब्द, चांगले विचार आणि चांगले कर्म हजारो लाखो देवदूतांसारखे तुमचं रक्षण करण्यास नेहमीच सज्ज आहे. तेव्हा आपलं रक्षण कोण करणार आहे? आपलं रक्षण देव करणार नाही. आपले विचार, आपले शब्द आणि आपले कर्म हेच आपलं रक्षण करणार आहे. आपले वाईट विचार, वाईट कर्म आणि वाईट शब्द हे वाघाप्रमाणे आपल्यावर झेप घ्यायला टपून बसले आहे. कधीही आपला विनाश करू शकतात. पण तेवढीच आशा आहे की तुमचे चांगले कर्म, चांगले विचार आणि चांगले शब्द देवदूतांसारखे तुमचं रक्षण करतील. तुम्हाला मग कोणाची गरज पडणार नाही तुमचं रक्षण करण्यासाठी. तेव्हा हे पण खूप महत्त्वाचं आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नकारात्मक उपदेशांना बळी पडू नका. नकारात्मक उपदेशांना बळी पडू नका. म्हणजे बघा, लहानपणापासूनच आपल्या मनावर संस्कार पडत असतात. आता आईवडील जर मुलांना नेहमी म्हणतात, अरे तू मूर्ख आहे, तू ठोंब्या आहे, तुझ्याकडून काही होणारच नाही, जर लहानपणापासून तुम्ही त्यांना असंच सांगत असाल ते तसेच होऊन जाईल. म्हणून म्हणतो की त्यांना सकारात्मक विचार दिले पाहिजे. हे नकारात्मक विचार दिल्यामुळे ते तसे होऊन जातील, ते स्वतःला तसेच समजतील. ती मदालसा आई बघा की लहानपणापासून आपल्या मुलांना म्हणते की त्वमसी निरंजन, त्वमसी निरंजन. अरे तो आत्माच आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त आत्मा आहे. म्हणजे ती आई आपल्या मुलाला असे सकारात्मक विचार देतात लहानपणापासून. अरे तू हुशार आहे, तू बुद्धिमान आहे, तू करू शकशील, तुला सगळं काही शक्य आहे. आज नाही झालं म्हणून काय होईल, उद्या तू करशील. आपण कुठे एनकरेज करायला पाहिजे. जर आपण मुलांना डिस्करेज केलं, रात्रंदिवस त्यांना निगेटिव्हच विचार दिले, ते तसेच होऊन जातील. म्हणून ते नकारात्मक विचाराला बळी पडू नका. हे बघा, ट्विन टावर जे उडवले ते कशामुळे आपल्याला माहीत आहे की ब्रेन वॉश. त्यांचं ब्रेन वॉश करण्यात आलं की तुम्ही स्वर्गात जाल जर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना मारलं तर. आता हे लहानपणापासून तशा प्रकारे त्यांचे बुद्धिभ्रम केल्यामुळे त्यांना त्यामध्ये दुःख काहीच वाटलं नाही. इतक्या लोकांना मारण्यावर त्यांना आनंदच वाटला की आपण स्वर्गात जाणार. म्हणजे हे असे जे प्रकार समाजामध्ये घडतात ते कशामुळे? कारण त्यांना लहानपणापासून त्यांच्या मेंदूवर नकारात्मक विचारच पडतात. त्यामुळे त्यांचं थिंकिंगही तसंच होऊन जातं. त्यांचा त्यावर पूर्ण विश्वास बसतो आणि त्यांना वाटतं की तेच खरं आहे. आता बघा ना, लहान मुलं असतात, आपण त्यांना शाळेमध्ये पाठवतो. आता काय हिंदू धर्मामध्ये काय आहे? कारण हिंदू धर्म काय मेजॉरिटी आहे. आता मेजॉरिटी धर्म असल्यामुळे इथे सेक्युलर आहे, कारण राष्ट्र सेक्युलर आहे. तेव्हा सेक्युलर राष्ट्रामध्ये शाळा कॉलेजमध्ये धर्माची शिकवण दिली जाऊ शकत नाही. पर्टिक्युलरली जो धर्म
मेजॉरिटीमध्ये असेल तो नाही करू शकत, पण मायनॉरिटी धर्माला ती परमिशन आहे. म्हणजे मायनॉरिटी धर्म त्यांचा धर्म त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये शिकवू शकतात, त्यांचं सिलॅबस ते तयार करू शकतात. आता लहान मुलं जेव्हा त्या ठिकाणी जातात तेव्हा तिथे त्यांचे धर्मग्रंथ वाचन होणार, त्यांच्या देवाची पूजा होणार, सगळं काय होणार. तेव्हा ह्या लहान मुलांच्या मनावरच नक्कीच परिणाम होणार. मी असं म्हणत नाही की आपण म्हणजे धर्म वाईट आहे, कोणताही धर्म वाईट नाही, सगळे धर्म चांगलेच आहे. पण शेवटी स्वामीजी म्हणाले की जो आपल्या आईवर प्रेम करू शकत नाही तो दुसऱ्याच्या आईवर काय प्रेम करणार आहे. गीता म्हणते की स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्म भयावह. स्वतःच्या धर्मामध्ये मेलेलं बरं, पण इतरांचा चांगला जरी असला तरी आपण तिकडे जाऊ नये. कारण आपण त्या एका विशिष्ट धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत, कारण आपले तसे संस्कार आहेत, त्यानुसार भगवंताने आपल्याला त्या धर्मामध्ये जन्म दिला आहे. तेव्हा आपण आपल्या धर्माप्रमाणेच वाढलो पाहिजे. तुम्ही मदत सगळ्यांची घ्या. ते झाडाचं बियाणं असते, रोपटं, ते पाणी घेते, वारा घेते, खत घेते, माती घेते, पण त्या आंब्याच्या बियामधून आंब्याचंच झाड होते. स्वामी म्हणाले की ख्रिश्चनाला मुस्लिम व्हायची गरज नाही, मुस्लिमाला ख्रिश्चन व्हायची गरज नाही, आणि हिंदूला पण ख्रिश्चन किंवा मुस्लिम व्हायची गरज नाही. तुम्हाला धर्म बदलण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे प्रगती करा. पण लहानपणी जर असे संस्कार जर पडत गेले तर आपल्या घरीसुद्धा आपण त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे. कारण लहान मुलांना जे काही सांगितलं त्यावर ते विश्वास ठेवतात. आणि मायनॉरिटी धर्मामध्ये तर धर्माचा प्रचार करणं त्यांना मुभा आहे, ते करू शकतात, पण मेजॉरिटी धर्म करू शकत नाही. तेव्हा लहान वयामध्ये त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण किती सावध राहायला पाहिजे. त्यांना चांगले सकारात्मक विचार आपण घरी दिले पाहिजे की नाही. कारण आपण जर त्या वयामध्ये त्यांना चांगले विचार दिले नाही तर कदाचित त्यांचं पण ब्रेन वॉश होऊ शकते, म्हणजे आपण काही सांगू शकत नाही. तेव्हा इथे सावध राहिलं पाहिजे. म्हणजे मुलांना आपण सकारात्मकच विचार दिले पाहिजे, आईवडिलांनी सकारात्मकच विचार दिले पाहिजे. घरी तसं ते वातावरण पण पाहिजे की मुलाला योग्य विचार मिळेल. त्याला आरती म्हटलं, प्रार्थना म्हटलं, रामस्तोत्र आहे, हनुमान चालीसा आहे, अशा गोष्टी शिकवल्या तर हे संस्कार त्याच्यामध्ये प्रबळ राहतील. म्हणून अशा गोष्टी त्याला शिकवणं किती महत्त्वाचं आहे. तर हे चिंतन करावं लागतं. हे आपण चिंतन न करता दुर्लक्ष केलं तर भविष्यामध्ये याचे परिणाम वाईट होऊ शकतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आता आपण म्हणू शकतो की आम्ही पण विचार करतो ना. आम्ही कोणतेही कर्म करण्यापूर्वी असं नाही की आम्ही विचार करून करत नाही. वी आल्सो थिंक. आपण पण विचार करतो. आता आपण कोणाला म्हटलं तू असं का केलं रे, विचार केला नाही का तुला, तो म्हणते का हो मी काय मूर्ख आहे का, मी चांगला विचार केला, विचार करूनच तर मी हे कार्य केलं. प्रत्येकच म्हणतो की मी विचार करूनच केलं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदा एक मनुष्य आपल्या घराच्या वरांड्यामध्ये बसला होता, बाहेर पडवीमध्ये बसला आहे, आणि खेड्यामधलं गाव आहे आणि बाहेर बसला आहे तो. त्याच्या घरासमोरून दररोज म्हशी जातात, दररोज जातात म्हशी. तो जो हे आहे गुराखी आहे तो घेऊन जातो तो म्हशीला. गाई म्हशी वगैरे सगळे असतात. त्यामध्ये एक म्हस होती. त्या म्हशीचे शिंग असे छान असे गोल होते, असे गोल, आणि मध्ये छान अशी सपाट जागा होती. एवढी चौडी 6 इंच जागा होती आणि 2 असे शिंग होते आणि चांगली चौडी जागा होती. आता हा मनुष्य त्या म्हशीकडेच बघतो. 1 महिना 2 महिने त्या दररोज त्या म्हशीकडे बघतो आणि याला ते खूप छान वाटते. अरे काय सुंदर शिंग आहे आणि मधली जागा तरी किती सपाट आहे. आणि तो विचार करतो की मी जर तिथे जाऊन बसलो आणि दोन्ही शिंग हातामध्ये धरले तर माझा किती सुंदर प्रवास होईल. ती म्हस मात्र धावेल आणि मला पण मस्त त्याच्यावर बसता येईल, आणि शिंग तर धरायला आहेच दोन्ही, आणि मध्ये चांगली जागा पण आहे, पडणार पण नाही. आता हा 1 महिना 2 महिना विचार करत बसला.
शेवटी एक दिवस याच्या मनामध्ये ते इच्छा खूप वाढली आणि जाऊन ताडकन त्या म्हशीच्या शिंगावर बसला. आता म्हशीच्या डोक्यावर बसला आणि ते शिंग धरले. आता म्हस घाबरली. आता ती म्हस इकडे तिकडे पळायला लागली. ते कुंपणामधून जाणार, झाडामधून जाणार आणि याला सगळ्या अंगाला काटे टोचले. सगळं लागलं त्याला, सगळं झाडं वगैरे लागले. ती म्हस अशी अशी करते, याला घासते झाडाला. आणि शेवटी ती आपल्या घरी गेली म्हस आणि जोरात धक्का मारला आणि हा त्या भिंतीला धक्का मारला, तो खाली पडला, रक्तबंबाळ झालेला आहे. ते घरी गेले, सांगितलं हो म्हणे तुमचे मिस्टर म्हणे ते काय म्हशीच्या शिंगावर बसले, ते आता घरी पडले आहे म्हणे, घेऊन जा त्यांना. ते लोक आले, त्यांना उचललं, घरी घेऊन गेले. अहो तुम्ही काय मूर्ख आहे का? त्या म्हशीच्या शिंगावर बसण्यापूर्वी जरा विचार तर करायला पाहिजे होता. म्हणे वेडे तुला काय वाटते? म्हणे मी 4 महिन्यापासून विचार करत होतो, तेव्हा तर बसलो मी, असा थोडा बसलो काही. 4 महिने विचार करून करून नंतर मी त्या शिंगावर बसलो म्हणे. बघा, म्हणजे आपण पण विचार करतो. बघा आपले विचार कसे असतात. म्हणजे असे आपले विचार असतात. म्हणून आपण का गेलो पाहिजे सज्जनांकडे, साधूंकडे, महात्म्यांकडे का गेलो पाहिजे? कारण आपण विचार केलं ते असं होते. आपल्याला वाटते की आपण पण विचार करूनच करतो, पण हे विचार आपले कसे असते बघा, हे अशा प्रकारचे विचार असते. म्हणून या अशा प्रकारच्या विचारावर, चिंतनावर विश्वास ठेवू नका. यानं 4 महिने चिंतन केलं आणि शेवटी जे करायला नको होतं तेच केलं. तेव्हा चिंतन करून अशा प्रकारचं जर होत असेल तर मग त्या चिंतनाला काही अर्थ आहे का? तेव्हा म्हणून डोंट बिलीव्ह ऑन युअर माइंड. तुमच्या मनावर विश्वास ठेवू नका आणि म्हणू नका मी पण चिंतन करतो, मी पण चिंतन करतो. आपलं चिंतन वेगळंच असते. ठाकूरांची गोष्ट आहे ना, आपल्याला माहिती आहे. त्या ठाकूरांच्या गोष्टीमध्ये तो म्हणतो की हत्तीनारायण येत आहे, मी कशाला पळायचं, तो हत्तीनारायण येत आहे ना, त्याच्यामध्ये पण नारायणच आहे. अरे वा, तो हत्तीनारायण येत आहे पण वरती माऊत नारायण म्हणतो ना पळून जा म्हणून, त्या माऊत नारायणाचं ऐकायला पाहिजे होतं ना. पण बघा याचं चिंतन कसं आहे. म्हणून तुमच्या मनावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला संशय आला तर एका चांगल्या सुज्ञ माणसाचं मत घ्या, त्याचं ओपिनियन घ्या. तुमच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. तुमचे विचार कधीकधी तुम्हाला वाटते चांगले आहे पण ते वाईट पण असू शकतात. पुढे थिंक ऑलवेज पॉझिटिव्ह थॉट्स. थिंक ऑलवेज पॉझिटिव्ह थॉट्स. तेव्हा नेहमी सकारात्मकच विचार करा. व्हॉट एव्हर यू थिंक यू विल बिकम. तुम्ही जसं चिंतन कराल तसेच तुम्ही होऊन जाल. म्हणून निगेटिव्ह विचार काढून टाका, पॉझिटिव्ह करा. जसं सावरकर, त्यांच्यामध्ये विश्वास होता, श्रद्धा होती. समुद्रामध्ये उडी मारून समुद्र पोहून बाहेर पडले. विवेकानंद, त्यांना विश्वास होता की मी समुद्र पोहून त्या खडकावर जाऊ शकतो. ते कन्याकुमारीला समुद्र पोहून त्या खडकावर जाऊन बसले. म्हणजे इथे तुमच्यामध्ये सामर्थ्यही पाहिजे आणि आत्मविश्वासही पाहिजे. नुसता आत्मविश्वास आहे पण सामर्थ्य नाही आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. सामर्थ्य पाहिजे की मी करू शकतो. मग त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, मग तुम्ही करू शकाल. आता विरोचन म्हणतो की मीच ईश्वर आहे. आता बघा, त्याला ब्रह्मदेवाने उपदेश दिला की यू आर दॅट, तू तोच आहे. आता इंद्राला कळलं की मी काही शरीर नाही, मी आत्मा आहे. पण या विरोचन काय, याची बुद्धी जड होती. हा म्हणे हे शरीरच मी आहे, मीच आहे, शरीरच आत्मा आहे, चला मजा करा. म्हणजे आपले विचार असे असतात. म्हणून आपण नेहमी सकारात्मकच विचार केले पाहिजे. हे असे नकारात्मक विचार काढून टाकले पाहिजे. त्यासाठी आपण शास्त्र अध्ययन केलं पाहिजे. इतरांचे चांगले शब्द ऐकले पाहिजे. आपल्या बुद्धीला आपण सूक्ष्म केलं पाहिजे. जे लोक संत आहे, साधू आहे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, जपध्यान केलं पाहिजे. हे सगळं केलं तर तुम्हाला चांगली बुद्धी मिळेल ना. तेव्हा इथे नेहमी सकारात्मकच विचार करा. तुमच्या मनामध्ये वाईट विचार आले तर त्याला चांगल्या विचारांनी बाहेर काढून टाका.
वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनम. पतंजली म्हणतात की वाईट विचार आले तर त्याला चांगल्या विचाराने काढून टाका. श्री रामकृष्ण म्हणतात तुमच्या पायामध्ये काटा टोचला असेल, दुसरा एक काटा घ्या आणि दोन्ही काटे फेकून द्या. वाईट विचारांना चांगल्या विचारांनी काढा आणि मग दोन्ही विचार टाकून द्या, विचारांच्या पलीकडे जा. म्हणून हा मुद्दा पण खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर रीड लेस थिंक मोर. लक्षात ठेवा, तुम्ही वाचा कमी आणि चिंतन जास्त करा. आपण भरभर वाचतो कादंबरीसारखं, तसं करू नका. तुम्ही 2च पानं वाचा, पण चिंतन करा. तुम्ही काय वाचलं व्हिज्युअलाइज करा. तुम्ही जे काही वाचलं असेल ते डोळे बंद करून डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. बघा, मास्टर महाशय जेव्हा वचनामृत लिहितात तेव्हा ते चित्र उभं करतात की इतके लोक बसले होते, हे भजन झालं, ठाकूरांनी असं म्हटलं. जे तुम्ही डोळे बंद करा आणि ते व्हिज्युअलाइज करा की श्रीरामकृष्ण तिथे बसले आहे पंचवटीत, त्यांच्या खोलीमध्ये नरेंद्र आहे, राखाले, असं व्हिज्युअलाइज करा. डोळ्यासमोर ते चित्र आणा. काही शिक्षक एवढे पटाईत असतात ना, ते जेव्हा इतिहास शिकवतात तेव्हा वाटते की अरे साक्षात आपल्या डोळ्यासमोर घडून राहिलं. ते शिवाजी महाराजांचं चरित्र सांगतात, साक्षात शिवाजी महाराज तिथे आहे, युद्ध करत आहे, अफजल खान आहे असं वाटतं. म्हणजे त्यांना ते चित्रीकरण करणं खूप सोपं वाटतं. त्यांना ते खूप चांगल्या प्रकारे मांडू शकतात, ड्रॅमॅटिक पद्धतीने मांडू शकतात. त्यांच्यामध्ये उत्साह असतो, तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबतं. म्हणून इथे तुम्ही वाचा कमी, पाठांतर तर खूप करू नका, कारण नुसतं घोकमपट्टी केली ना अर्थ काही समजला नाही तर उपयोग काय आहे. तेव्हा वाचा कमी, पण डोळे बंद करून विचार करा की आपण काय वाचलं, आणि जे वाचलं ते व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा, कल्पना करा. मग ते तुमच्या मनामध्ये कायमचं राहून जाईल, तुम्ही कधीही विसरणार नाही. तेव्हा चिंतन, जर तुम्ही कोणत्याही गोष्टी जर तुम्ही डीप चिंतन केलेलं असेल ना, तो विषय तुम्ही कधी विसरू शकत नाही. तुम्हाला एखादं व्याख्यान द्यायचं आहे, तुम्ही 15 दिवस त्या विषयाचं चिंतन करा. तुम्ही लगेच 1 घंट्यामध्ये इकडून तिकडून मटेरियल गोळा करून ते तसं करू नका. तुम्ही तुमचे ओरिजिनल विचार मनामधून काढा, त्या विषयाचं डीप थिंकिंग करा 15 दिवस आणि बघा तुमचे ओरिजिनल विचार तुम्हाला मिळतील. आणि ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही, ते कायमचे तुमचे होऊन जाईल. कारण ते तुमचं स्वतःचं क्रिएशन आहे, तुम्ही कोणाचं कॉपी केलेलं नाही. म्हणून बी ओरिजिनल, डोंट ट्राय टू इमिटेट. म्हणून इथे म्हटलं आहे की रीड लेस अँड थिंक मोर. तुम्ही वाचा कमी, पण मात्र विचार जास्त करा, थिंकिंग करा. आपण काय वाचलं ते पहिले चांगल्या प्रकारे समजून उमजून घ्या. मग एकदा तुम्हाला ते कन्सेप्ट का कळले, तुमच्या मनामध्ये ते ठीक बसले, मग पुढे जा. म्हणजे मग ते तुम्ही कधी विसरू शकणार नाही. कन्सेप्ट क्लिअर करा तुमचे. फक्त नुसतं वाचत जाऊ नका. काय झालं, मी 20 पानं वाचले, मी आज 25 पानं वाचले, त्या वाचण्याला महत्त्व नाही. तुम्हाला जर विचारलं काय वाचलं, सांगता येते का? तुम्ही एखादे व्याख्यान यूट्यूबवर ऐकता, कोणी विचारलं की महाराजांचं व्याख्यान कसं होतं, वा खूप छान होतं, खूप छान होतं, खूप चांगले बोलले. अरे पण थोडं सांग ना काय बोलले ते. सांगता येत नाही. ऐकलं खूप छान होतं, पण अरे पण काय छान होतं, 2-4 मुद्दे सांग ना, नाही सांगता येत. म्हणजे उपयोग काय आहे? तुम्ही वेळ व्यर्थ गमावला. म्हणजे तुम्ही जर ते लक्षात ठेवलं असतं, व्हिज्युअलाइज केलं असतं, चिंतन केलं असतं, लक्षात राहिलं असतं, तुम्ही सांगू शकले असते. पण तुम्ही ते मेकॅनिकली ऐकलं. मन तिथे नाहीच आहे, मन कुठेतरी भटकत आहे. तुम्ही नुसता बसलात तिथे, मन एकाग्र नाही, शब्द कानावर पडत आहे, विचार मनामध्ये दुसरेच काही सुरू आहे. अशानं होत नाही. अशाने काही मनुष्य महान होत नाही. तेव्हा हे लक्षात ठेवा. तेव्हा रीड लेस अँड थिंक मोर, देन टॉक लेस अँड थिंक मोर. हे पण महत्त्वाचं आहे. जो मनुष्य सारखा बडबड 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 करत असतो, तो कधीही विचार करू शकत नाही. तो कधीही सूक्ष्म विचार करू शकत नाही. तो कधीही उच्च विचार करू शकत नाही. त्याला वेळच कुठे आहे? त्यामुळे चिंतन करण्यासाठी एकांताची फार आवश्यकता आहे. तुम्ही मार्केट प्लेसमध्ये, तुमच्या घरी गोंधळ आहे, टी व्ही आहे, मुलं रडत आहे, अशा वातावरणात काय चिंतन करणार तुम्ही?
अशा वातावरणात काही उच्च विचार येऊ शकतात मनामध्ये. तुम्हाला एकांत स्थानी जावं लागेल. एकांत स्थानी जाऊन तुम्हाला तिथे बसून चिंतन करावं लागेल. तुम्ही अभ्यासाला बसला, सांगून द्या घरी की मी आता अभ्यासाला बसलेलो आहे, मला डिस्टर्ब करू नका, मला एकाग्रचित्तानं अभ्यास करू द्या. तेव्हा आणि अभ्यास करताना बोलू नका. नाही तर तुमची बडबडी सुरू आहे, तुमचा अभ्यासही सुरू आहे, असं कधी होतं शक्य आहे का? तेव्हा बोला कमी. जेव्हा गरज असेल तेव्हाच बोला. बोलण्यामध्ये तुमची व्यर्थ एनर्जी वाया गमावू नका. जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहा आणि चिंतन करा. बोलण्यामध्ये एनर्जी वाया घालण्यापेक्षा विचारशील व्हा, मननशील व्हा, चिंतनशील व्हा. त्याला जास्त महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीचं चिंतन करा. लोक तुमच्याकडे येतील विचारायला की हा आम्हाला प्रॉब्लेम आहे, काय करायचा? आणि तुमच्यासमोर जर कोणत्या समस्या असेल समजा, तर तुम्ही जाता कशाला? आपण जातो समुपदेशक. अरे तो समुपदेशक तुम्हाला काय सांगणार आहे? तुमचे प्रश्न काय आहे ते त्याला माहिती आहे का? तुम्ही जेवढं सांगाल त्याला तेवढंच कळेल. पण तुमची खरी समस्या तुम्हाला माहिती आहे. तुमचा खरा प्रॉब्लेम काय आहे, नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग दोघंजणं एकत्र बसा, ते सगळं डिस्कस करा. मग त्यानुसार निर्णय घ्या की हे प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण एकत्र राहू शकत नाही. तेव्हा आपण स्वखुशीनं आपण वेगळं होऊ, त्यामध्ये आनंद आहे. कारण हे प्रॉब्लेम सॉल्व करणं शक्य नाही आहे. तुम्ही त्या समुपदेशाकडे जाऊन मनातली गोष्ट तर सांगू शकत नाही. ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे तुम्ही सांगू शकत नाही. मग तो तुम्हाला काय मार्गदर्शन करणार? म्हणून इथे तुम्हीच तुमच्या समस्यांचं समाधान शोधून काढा. चांगलं चिंतन करा. तुम्हाला त्यामध्ये 7-8 पर्याय मिळतील. त्यामधला योग्य पर्याय निवडा आणि मग योग्य पर्याय निवडून तुम्ही त्याप्रकारे वागा. मी असे बरेच भक्त बघितले, ते तसं करतात. त्यांचं तर जर पतीपत्नीचं जर जमलं नसेल, जुळत नसेल, ते विचार करतात आणि विचार करून ते वेगळे राहतात. ठीक आहे, आपण एकत्र राहू शकत नाही कारण आपलं जमत नाही. ठीक आहे, तू वेगळी राहा, मी वेगळी राहतो आणि तुला मी महिन्याचे पैसे पाठवत राहील. म्हणजे तुझी जबाबदारी मी घेतो, तुला सोडून देत नाही हवेवर. तू जबाबदारी घेतो. फक्त आपलं एकत्र राहिल्यामुळे भांडणं होतात, मिसअंडरस्टँडिंग होते. हरकत नाही, तू मुलांना घेऊन राहा. त्या मुलांच्या तुझ्या शिक्षणाचा पैसा, सगळा पैसा मी देत राहील ना, महिन्याला पाठवत राहील. कधी कधी मी येईल पण भेटायला तुम्हाला, मला काही प्रॉब्लेम नाही. पण आपण एकत्र राहणं आपलं शक्य होत नाही कारण आपला स्वभाव वेगवेगळा आहे. असे पण भक्त आहे की जे एखाद्या मठामध्ये जाऊन राहतात, नोकरी पण करतात, पण मात्र आपल्या घरच्यांची काळजी घेतात, जे जबाबदारी सोडून देत नाही. म्हणून तुमची समस्या आहे, ती तुमची समस्या तुम्हाला सोडवायची आहे. त्यासाठी तुम्हाला चिंतन करायचं आहे. तो सायकॅट्रिस्ट, तो समुपदेशक तुम्हाला उपदेश देऊ शकत नाही कारण तुमची खरी समस्या तुम्हालाच माहिती आहे आणि ती चिंतन केल्यामुळेच ती समस्या तुम्ही सोडवू शकाल. तेव्हा इथे चिंतन करा. नुसते भांडणं करत बसू नका, बडबड करत बसू नका, एकमेकाचे दोष काढत बसू नका. त्याने काही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. तुम्ही नुसते भांडत गेले दररोज प्रॉब्लेम एकमेकाचे चुका दाखवत बसले तर काही समस्या समाधान होणार आहे का? शांतपणे बसून काहीतरी सोल्युशन काढा. म्हणजे जर तुम्ही चिंतन करून सोल्युशन काढलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व करू शकता. तुम्हाला कोणाकडे जायची गरज पडणार नाही. पण आपण तेच तर करत नाही ना. आपली समस्या तर तीच आहे. आपण कुठे चिंतन करतो आणि त्याचं समाधान शोधून काढतो. आपल्याला वाटते कोणीतरी बाहेरचा मनुष्य येईल तिसरा आणि आपलं समाधान करून देईल. ते कसं शक्य आहे? तुमचे खरे प्रॉब्लेम त्याला काय माहिती आहे? तेव्हा कोणीही तुम्हाला यामध्ये मदत करू शकत नाही. तुम्हीच तुम्हाला मदत केली पाहिजे. म्हणून म्हटलं आहे टॉक लेस अँड थिंक मोर. त्यानंतर डू वन थिंग ॲट ए टाईम. एका वेळी एकच गोष्ट करा. कारण तुम्ही एका वेळी 10 गोष्टी जर करायला गेले तर तुम्ही चिंतन करू शकत नाही. आता बघा, मी जर एक पुस्तक हातामध्ये घेतलं
ते पुस्तक संपेपर्यंत मी दुसऱ्या पुस्तकाला हात लावत नाही. कारण मला माहीत आहे की मी एका वेळेत 10 पुस्तकं वाचली तर मला एकाही पुस्तकाचा धड अर्थ कळणार नाही. हे पुस्तक सुरू करतो, शेवटपर्यंत लिंक राहते की काय आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या सगळ्या पुस्तकाची माहिती मिळते मला. ते पुस्तक संपलं की मग मी दुसरं घेतो, पण एका वेळेस 4-5 पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करत नाही. इवन लेक्चरसुद्धा एक व्याख्यान तयार झाल्याशिवाय आणि त्यावर बोलल्याशिवाय दुसऱ्या व्याख्यानाला हात लावत नाही मी. कारण मला माहिती आहे की एका वेळेस मी 4 व्याख्यानं करायला गेलो तर गोंधळ होईल, इकडचं तिकडे तिकडचं तिकडे जाईल आणि मी एकाही व्याख्यानावर फोकस करू शकणार नाही, मी एकाही व्याख्यानाला न्याय देऊ शकणार नाही. म्हणून मी एकावेळी एकच काम करतो. तसं तुम्ही अभ्यासही करता आहात, टी व्ही बघता आहात, खातही आहात, बोलतही आहात, होणार नाही. तुम्ही एकच गोष्ट करा, एकावेळी अभ्यास करा, अभ्यासच करा. त्यावेळी दुसरं काही खाणं पिणं बोलणं चिंतन काही करू नका. मन फोकस करायला शिका. एकाच गोष्टीवरती मन फोकस केलं तर ते एकाग्र होतं आणि ते तुम्हाला लवकर कळतं. तो विषयाचा उलगडा तुम्हाला लवकर होतो. तुम्ही एकावेळी खूप जर करायला गेलात तर ते शक्य नाही. मी हेही करेल, मी तेही करील, मी तेही करील, मी तेही करील. अरे मन एकच आहे ना. तुम्ही असं डिव्हाइड केलं तर एकही काम धड करणार नाही. म्हणून एक काम हाती घेतलं की ते पूर्ण करा. मग ते काम पूर्ण झाल्यावर मग दुसरं हाती घ्या ना. म्हणजे तुम्ही सगळी कामं चांगली करू शकाल. एकावेळी खूप करण्याचा प्रयत्न केला तर एकही काम तुमचं धड होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, एकावेळी एकच काम करा. त्यामुळे तुमचं मन फोकस व्हायला मदत होईल आणि तुमचं त्या विषयाचं चिंतन खूप चांगलं होईल, डीप चिंतन होईल, तुमच्या लक्षात राहील, लिंक लागेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण काय अध्ययन केलं आहे ते. मग ते पुस्तक वाचल्यावर तुम्ही नोट्स काढून ठेवू शकता की हे महत्त्वाचे पॉईंट इथे आहे, अंडरलाईन करा, एका नोटबुकात लिहून घ्या की ह्या पुस्तकामध्ये एवढे एवढे पॉईंट मी वाचले आहे महत्त्वाचे. झालं त्या पुस्तकाचं काम. अशा प्रकारे आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि त्यानंतर आपला शेवटला पॉईंट आहे, व्हॉट एव्हर यू डू थिंक वेल. स्वामी विवेकानंद स्वतः म्हणतात, व्हॉट एव्हर यू डू थिंक वेल ऑन इट. ऑल युअर ॲक्शन्स विल बी मॅग्निफाईड, ट्रान्सफॉर्म, डिफाईड by the very power of thought. If matter is powerful, thought is omnipotent. कोणतंही काम करण्यापूर्वी विचार करा आणि मग ते काम करा. म्हणजे बघा ते काम कसं होईल, परफेक्ट होईल. त्यामध्ये एकही चूक राहणार नाही. तुम्हाला एक लेटर टाईप करायचं आहे, पहिले प्लॅन करा की या लेटरमध्ये एवढं मॅटर आहे, ते बरोबर पानाच्या मध्ये बसवायचं आहे, त्याला एवढी मार्जिन सोडायची आहे, त्याला वरती टायटल वेगळ्या रंगामध्ये द्यायचं आहे, खाली वेगळ्या रंगामध्ये द्यायचं आहे, एवढं लाईनमध्ये अंतर ठेवायचं आहे, ते मॅटर पूर्ण पानामध्ये बसवायचं आहे आणि त्यामध्ये एक पण चूक होऊ द्यायची नाही. असं तुम्ही प्लॅनिंग करा पहिले आणि मग ते लेटर टाईप करायला सुरुवात करा. म्हणजे असं करू नका, कसं तरी करायचं आहे म्हणून करू नका, हॅफॅझर्ड वे करू नका. कोणतीही गोष्ट तुम्ही विचारपूर्वक केली तर स्वामीजी म्हणतात इट विल मॅग्निफाईड. म्हणजे ते तुमचं जे काही केलं ते एवढं आकर्षक होईल, एवढं परिपूर्ण होईल की लोकांचे पण डोळे दिपतील. म्हणजे कोणतेही छोटं असो मोठं असो, तुम्ही परीक्षेचा पेपर लिहिला, असा अगदी सुटसुटीत लिहा, हस्ताक्षर चांगलं ठेवा, त्याला वाचण्यासारखं येईल, त्याची मांडणी व्यवस्थित करा की तो परीक्षक तुमचा पेपर बघूनच खुश होईल, त्याला तो वाचावासा वाटेल, नंतर तो मार्क देईल, पण त्याला वाटेल की पेपर जर पाहिजे असेल तर असा पाहिजे, अशी मार्जिन सोडली पाहिजे, असं अक्षर पाहिजे, असे पॉईंट पाहिजे, टू द पॉईंट. अशा प्रकारे मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीची मांडणी, तुम्हाला एक छोटंसं डेकोरेशन जरी घरी करायचं असेल तर ते डेकोरेशन अशा प्रकारे करा की त्या पूजेला शोभा येईल, लोक बघतील की बापरे काय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. खूप मोठं नाही आहे पण ते कसं आहे, आर्टिस्टिक आहे, त्यामध्ये काहीतरी तुमची कला दाखवलेली आहे, म्हणजे काहीतरी वेगळे पण दाखवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळं कशामुळे होऊ शकते मित्रांनो,
आपण जर आपली चिंतनशक्ती वापरली तर, आपण जर चिंतनपूर्वक जर विचारपूर्वक जर कोणतेही कर्म केलं नाही, भावनेच्या आहारी जाऊन केलं, तर ते कधीही सक्सेसफुल होणार नाही, ते कधीही यशस्वी होणार नाही. तेव्हा खूप चिंतन करा, चिंतन करा. मी तुम्हाला उपाय पण सांगितले कशाप्रकारे चिंतन केलं पाहिजे आणि किती पॉवरफुल आहे. म्हणजे ही चिंतनशक्ती किती पॉवरफुल आहे की मनुष्याचं जीवन बदलून टाकते. एक विचार मनुष्याचं जीवन बदलून टाकते. म्हणून रात्रंदिवस चांगले विचार तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, त्याचंच चिंतन करा, त्याप्रमाणेच कर्म करा आणि बघा तुम्ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्या महापुरुषांनी तेच केलं आणि स्वामीजी पण आपल्याला तेच करायला सांगतात. तेव्हा आज आपण इथेच थांबूया आणि पुढल्या वेळेस जेव्हा आपण भेटू तेव्हा एखादी दुसरी अजून एखादी शक्ती घेऊन आपण त्यावर चिंतन करू. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.